मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव एसडीपीओ रॉबिन बन्सल यांची मध्यरात्री धडक कारवाई। करणवाडी फाट्यावर पकडला अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर। मारेगाव तालुक्यात वाळू तस्करी करणाऱ्या विरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत मध्यरात्री धडक घातली। पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांनी स्वतः पुढाकार घेत करणवाडी फाट्याजवळून जात असलेला अवैध वाळूने भरलेला टिप्पर रंगेहात पकडला। ही कारवाई 5 ऑगस्टच्या मध्यरात्री 1:15 वाजता पार पडली। सदर टिप्पर क्रमांक MH36F1820 हा मारेगावकडून करंजीच्या दिशेने संशयास्पदरित्या जाताना दिसला। बन्सल यांना गाडीवर संशय येताच त्यांनी गाडी थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये 3 रास रेती अवैधरित्या भरलेली असल्याचे निष्पन्न झाले। चालकाकडे ना कोणतेही रेती वाहतुकीचे परवाने होते ना गाडीचे कागदपत्रे। यानंतर पोलीस स्टेशन मारेगाव यांना तातडीने सूचना देत पंचासमक्ष सदर टिप्पर व रेतीसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी टिप्पर क्रमांक MH36F1820 मूल्य सुमारे 5 लाख व रेती अंदाजे 3 रास मूल्य 15,000 असा एकूण 5,15,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी सुरेशराव सिंहे यांनी फिर्याद दिली असून त्यावरून मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी ट्रक चालक महेश रघुनाथ कोवी वय वर्ष 27 राहणार नरसाडा तालुका मारेगाव व ट्रक मालक सुरेश प्रकाश टोंगे वय वर्ष 35 राहणार वेगाव तालुका मारेगाव विरुद्ध भादवी कलम 303(2) 49 मोटर वाहन कायदा 130-177 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 48 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास मारेगाव पोलिसांकडे सुरू आहे। पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल हे जिल्ह्यात गस्त दौऱ्यावर असताना मारेगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन रात्री जवळपास 1:30 वाजता परतत होते। त्यावेळी करणवाडी फाट्याजवळ एक टिप्पर संशयास्पदरित्या मारेगावकडून करंजीच्या दिशेने जाताना दिसून आला। अनुभव आणि निरीक्षणाच्या जोरावर बन्सल यांनी तत्काळ गाडी थांबवून तपासणी केली आणि अवैध रेती वाहतूक उघडकीस आणली। ही कारवाई अवैध वाळू उत्खनन व वाहतुकी विरोधात पोलिसांची शून्य सहनशीलता दर्शवते। एसडीपीओ रॉबिन बन्सल यांची तत्परता आणि दक्षतेमुळे लाखोंचा अवैध रेती व्यवहार रोखण्यात यश आले असून या कारवाईची परिसरात स्तुती केली जात आहे।